कोपरगाव शहरात लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी आले असता राजकीय नेत्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण लवकरात लवकर व्हावे याकडे लक्ष वेधण्यासाठी ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी धरणे आंदोलन केले। याबाबत अधिक असं की कोपरगाव नगरपालिकेमार्फत सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा गेल्या 20 वर्षांपासून प्रस्थापित नेत्यांनी 5-6 वर्षे पुतळा गोडाऊनमध्ये ठेवून पुतळा आणल्यावर झाकून ठेवला। तसेच अनेक वर्षांपासून शासकीय अनावरण सोहळ्यात अडथळे निर्माण करून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची सातत्यानं जातीय मानसिकतेतून उपेक्षा करून महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान घडवून आणलाय। त्यामुळे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं अण्णाभाऊ साठे यांचा अवमान करणाऱ्या राजकीय नेत्यांना लोकस्वराज्य आंदोलनाचे ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी निषेध नोंदवला। त्यास आमदार आशुतोष काळे यांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या समाज बांधवांना एकत्र करून समोपचारानं अनावरण करू आणि त्यात माझी अडचण असल्यास मला नाही बोलवलं तरी चालेल, पण अनावरण सोहळा हा शासकीय स्वरूपात व्हावा असं त्यांनी सांगितलं। मी आता समस्त मातंग समाज ज्यावेळेस उपोषणाला बसलं होतं त्यावेळेस त्यांच्या मागण्या होत्या का या स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी झालं पाहिजे, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचंही काम झालं पाहिजे, तसेच तिसरी काय मागणी होती सभागृह आपल्या या स्मारकाच्या मागे झालं पाहिजे। तर त्या संदर्भात जे उपोषण करते होते मी त्यांना सांगितलं की आपण समाजामध्ये बसून आपली जी काही स्मारक कमिटी झालेली आहे आपण त्या कमिटीमध्ये चर्चा करावी, समाजामध्ये चर्चा करा, तुम्हाला कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे तुम्ही ठरवा, नगरपालिकेला ते कळवा, नगरपालिका सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करेल। त्यावेळेस येऊ पण होते आणि तसंच जो काही निधी आपण नाट्यगृहाला मंजूर केलेला होता त्या संदर्भात ती काही जमीन जी लीजवर नगरपालिकेला मिळालेली त्याचं लीजचं प्रकरण शासनाकडे प्रलंबित होतं, त्याचा पाठपुरावा चालू आहे। प्रशासनही करतंय, मी पण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय। जसं लीजचं प्रकरण त्या ठिकाणी म्हणजे लीज मंजूर होईल, आपल्याला भाडे करार वाढून मिळेल तर त्या कामाचं शुभारंभ किंवा भूमिपूजन आपल्याला करता येईल, त्याचं टेंडर प्रक्रिया करता येईल। त्याला 4.5 कोटी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे। जमिनीचा विषय निर्माण झाल्यामुळे ते काम रखडलंय आणि राहिला विषय मागच्या सभागृहाचा, त्या बाबतीमध्ये सीओ साहेब म्हटले का मी जमिनीचं मालकी कोणाची आहे तपासून घेतो। या सर्व गोष्टी त्या दिवशी त्यांना मी सांगितलेल्या होत्या आणि आता समाजाने आणि त्या कमिटीने निर्णय घ्यायचा आहे का त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे ते सांगतील त्या पद्धतीने नगरपालिका कार्यक्रम घेईल। आणि त्यांनी जर नगरपालिकेने जर मला आमंत्रित केलं त्या कमिटीने मान्यता दिली व तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकता, निश्चितपणे मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील। प्रथम कोपरगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांना, तालुक्यातील समाजाला अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज या जयंतीच्या निमित्तानं मी धरणे आंदोलनाचं काम केलेलं आहे। सकाळपासून गेल्या 5 वर्षापासून कोपरगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणला, मात्र तो आणत असताना तो झाकून ठेवला, 1 वर्षभर झाकून ठेवला। त्याच्यानंतर या पुतळ्याचं शासकीय अनावरण होणं अपेक्षित असताना सुद्धा जाणीवपूर्वक 2-3 वेळेस म्हणजे एक वेळेस सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला, त्यानंतर अजितदादा पवार कैलासवासी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठरला, पण हे कार्यक्रम उधळून लावण्याचा कार्यक्रम केला। मात्र आता मग सातत्यानं समाज बांधव या पुतळ्याची आठवण फक्त जयंती पुण्यतिथीला आल्यावरच त्यांनी एकत्र यायचं, सांगायचं की पुतळ्याचं अनावरण लवकरच केलं जाईल। माझी या निमित्ताने विनंती राहील का कोपरगाव तालुक्यातलाच म्हणजे या पुतळ्याच्या अनावरणाकरता मुख्यमंत्र्यांची यांची वाट पाहण्यापेक्षा कोपरगाव शहरातला तालुक्यातला एखादा ज्येष्ठ साहित्यिक आणून या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय स्वरूपात करावं या मागणी करता मी इथं धरणे आंदोलन केलं। कार्यक्रम उदाहरण लावायचं कार्यक्रम कोणी केलं का? जाणीवपूर्वक आता 4-5 वर्षापासून जे बघितलंय आपण, कोणीतरी कार्यक्रमाचं आयोजन सरकारी पद्धतीने करायचं ठरवलं का एका गटाने विरोधक करायचा। अण्णाभाऊ साठे ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही कोणाची, देशाचं
भूषण आहे. रशिया सारख्या देशात अण्णाभाऊंचे पुतळे झाले आणि कोपरगाव सारख्या शहरात अण्णाभाऊंच्या पुतळ्याला समाज बांधवांना 20 वर्ष तिष्ठ ठेवावं लागतं. याचे इतकं दुर्दैव आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो या निमित्ताने. समाजाच्या वतीने विरोध झाला काय केले? समाजाला विरोध करण्याला प्रवृत्त केलं जातं. हेच आतापर्यंत प्रवृत्त केलं गेलं. समाजाच्या एका विशिष्ट गटाकडून प्रवृत्त केलं जातं. विशिष्ट वेळ